लग्न, त्याचं लव तिचं अरेंज, भाग 3. विशालच्या एकटक बघण्याने हसणारी सायली शांत झाली. सॉरी, सायली म्हणाली. तू कशाला सॉरी बोलतेय? पागलच आहे, सारखी सॉरी बोलत असते, पिंकी म्हणाली. सायलीने नकारार्थी मान हलवली आणि गप्प बसली. बरं काका, तुमचा विचार करून झाला असेल तर मी ओळख करून देते. ही माझी बेस्ट फ्रेंड सायली आणि सायू हे माझे काका विशाल पाटील, पिंकी म्हणाली. हाय, विशाल सायलीकडे हसून बघत म्हणाला. हॅलो, सायली. आता तुमचं हाय हॅलो झालं असेल तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार का तुम्ही लोक? पिंकी म्हणाली. अगं, तुझा प्रॉब्लेम नाहीच आहे, तू विनाकारण इश्यू करतेय, सायली म्हणाली. मला पण तेच वाटतं. तुला जे जमेल तेच कर. विनाकारण स्वतःला आणि दुसऱ्यांना पण त्रास कशाला हवा? तुझ्या फ्रेंड्सचे गोल्स ठरलेले आहेत. तू कशाला विनाकारण तिचे पाय ओढतेस? तुझ्या फ्रेंडचा सक्सेस बघून तुला आनंदच होईल ना, विशाल पिंकीला समजावत म्हणाला. हो, ते तर आहेच, पिंकी म्हणाली. मग कशाला टेन्शन घेतेय आणि देते पण, विशाल म्हणाला. ओके, आता तुमचं दोघांचं पण सारखं मत पडतंय म्हणून आता नाही बोलणार मी काही, पिंकी म्हणाली. थँक्यू, तुम्ही समजवलत तिला त्यासाठी. बरं पिंकी, तुझं झालं असेल बोलून तर लॅबमध्ये येतेस का? सरांनी उद्याच्या ज्युनियरच्या प्रॅक्टिकलसाठी काही सेट्स तयार करायला सांगितलं आहेत. सायली आधी विशालला आणि मग नंतर पिंकीला म्हणाली. ए जा, मी नाही येणार. लॅब असिस्टंटचं काम आहे ते, आपलं नाही. तू पण नको जाऊ, पिंकी सायलीला म्हणाली. अगं, मोरे काका सुट्टीवर आहेत म्हणून, आणि आपली पण प्रॅक्टिस होते. तुला यायचं तर ये, नाहीतर मी जाते, सायली म्हणाली. येते, चल, तू काय ऐकणार नाहीस? चला काका, बाय, पिंकी आधी सायलीला आणि मग विशालला म्हणाली. हो, बाय, विशाल सायलीकडे बघत म्हणाला. पण ती न बघताच निघून गेली. त्याला तसं तिच्याकडे बघताना बघून पिंकी हसतच निघून गेली. इकडे सायली पिंकी सोबत लॅबमध्ये आली. तिथे त्यांचे काही क्लासमेट्स पण होते. सर्व मिळून काम करत होते आणि सर समोर बसून काहीतरी चेक करत होते. नमस्कार सर. अरे विशाल, ये, तुझीच वाट बघत होतो मी. बस, सर विशालला म्हणाले. कसे आहात सर? विशालने सरांना विचारलं. मी मस्त. तुझं काय चालू आहे? बिझनेस कसा सुरू आहे? आणि लग्नाचे लाडू कधी खाऊ घालताय आम्हाला? सरांनी विशालला विचारलं. तुमच्या आशीर्वादाने बिझनेसने आता चांगलीच गती पकडली आहे आणि लग्नाचं म्हणाल तर लवकरच मिळतील की तुम्हाला लाडू, विशाल म्हणाला. पसंत केली वाटतं मुलगी, सर विशालला म्हणाले. तसं काही नाही सर, पण, विशाल समोरून येणाऱ्या सायलीकडे बघून शांत झाला. सर, एक प्रॉब्लेम आहे, प्लीज बघा ना जरा, सायली सरांना म्हणाली. हो. सरांनी सायलीचा प्रॉब्लेम बघितला आणि तिला समजावून सांगू लागले. सायलीने एक वेळा पण समोर बसलेल्या विशालकडे बघितलं नव्हतं, पण विशाल मात्र तिच्याकडेच बघत होता. त्याचं तिच्याकडे असं एकटक बघणं बघून सर काय ते समजून गेले. ती गेली तरीही तो तिच्याकडेच बघत होता. गेली ती,
सर विशालला म्हणाले. हं, काय म्हणालात सर? विशाल, अरे म्हटलं गेली ती, आता जरा माझ्याकडे पण बघ. सर म्हणाले. सॉरी सर, विशाल ओशाडून म्हणाला. हे बघ, मी तुलाही ओळखतो आणि तिलाही. तुम्ही दोघेही माझे आवडते विद्यार्थी आहात, पण तिच्याबद्दल तू काहीही चुकीचा विचार करू नये असं मला वाटतं. सर म्हणाले. सर, ओळखतात तुम्ही मला म्हणालात न, मग मी कोणत्याही मुलीबद्दल चुकीचा विचार कसा करू शकेल असं वाटतं का तुम्हाला? आणि तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी तिचा विचार आयुष्यभरासाठी करायचा म्हणतोय. विशाल सरांना म्हणाला. अच्छा, म्हणजे ओळखतो तू तिला? सर म्हणाले. हो, म्हणजे आजच पहिल्यांदा भेटलो, पण मला जाणवलं सर, ती दिसायला जेवढी छान आहे त्याहीपेक्षा तिचं मन निर्मळ आहे. मला तिच्यात माझी परफेक्ट लाईफ पार्टनर दिसली. लग्न करायचं आहे सर तिच्यासोबत. विशाल सरांना म्हणाला. बराच पुढचा विचार केलेला दिसतोय, पण तुला अजून तिच्याबद्दल पूर्ण माहिती नाहीये. तिला पूर्ण जाणून घे आणि मग काय ते ठरव. सर म्हणाले. हो सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मलाही आवडेल तिला जाणून घ्यायला, पण कसं? ती तर साधं एक नजर बघत पण नाही माझ्याकडे. विशाल म्हणाला. म्हटलं ना, ती खूप वेगळी आहे. खूप सोपं नाही आहे हे सर्व. सर विशालला समजावत म्हणाले. तरीही मी प्रयत्न सोडणार नाही. थँक्यू सर, तुम्ही नेहमीच मला योग्य मार्ग दाखवला आहे. विशाल तिथून निघाला, पण सायलीला बघायची खूप इच्छा होत होती त्याची, पण ते काही शक्य दिसत नव्हतं आता तरी. विशाल तिथून सरळ त्याच्या ऑफिसमध्ये आला. इथे त्याचा पार्टनर अमित त्याची वाट बघत होता. हे, कुठे होतास इतका वेळ? मी केव्हाची वाट पाहतोय तुझी. अमित विशालला बघून म्हणाला. कॉलेजला गेलो होतो यार. तिथून निघताना थोडा उशीर झाला. विशाल थकून चेअरवर बसला. कॉलेजला का रे? माझ्या वहिनीला भेटायला गेला होता की काय? अमित हसत म्हणाला. तसंच समज. विशाल अमितकडे बघत म्हणाला. खरंच की काय रे? सांगितलं नाही साल्या तू मला? अमित एक्साइट होऊन म्हणाला. अरे, सरांनी बोलवलं होतं म्हणून गेलो होतो आणि आज पहिल्यांदाच बघितलं तिला. आवडली यार मला ती. पाहताच क्षणी आतून वाटलं हीच आहे जिची मी वाट बघत होतो. विशाल स्वतःशीच बोलल्यासारखा बोलत होता. ओ भाई, तू तर प्रेमातच पडलास यार. नाव काय आहे वहिनींचं? बोललास का तू त्यांच्याशी? अमित खूपच एक्साइट झाला होता. सायली नाव आहे तिचं. बोलणं काही खास नाही झालं, पण एक बोलू, तिने बघितलं पण नाही रे माझ्याकडे. विशाल नाराज चेहऱ्याने म्हणाला. काही काय फेकतो? मुली तुला बघण्यासाठी काय काय करतात हे काय माहित नाही मला? अमित विशालला म्हणाला. पण तिने नाही बघितलं ना? विशाल वैतागून म्हणाला. पुढील भाग लवकरच. कथा आवडत असल्यास लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.